नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या भावाच्या एकदम लाडक्या चॅनलवरती. आणि आज आपण एक टीजरवरती रिॲक्शन करणार आहोत जो पाहूया. मग 3, 2, 1. काय देवा, कसे तू मित्र दिलेस यार. दादा दादा प्रत्येक ग्रुप मध्ये एक संत्या असतोच, ज्याला सभ्य मराठी भाषेत चामट्या असं म्हणतात. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक कुशा असतोच, ज्याची आयडिया मांडीत तरी घुसते, नाहीतर पाठीत तरी. सकाळी काम आणि रात्री दारू काम करणारा बाबा. शिव्या द्यायच्या नाहीत बाबा, आधीच सांगून ठेवतो. तू मोठा सज्जन तुमच्या आमच्यासारखीच गोव्याच्या भन्नाट पिकनिकची ह्यांची स्वप्न पूर्ण AI ने झाली का ह्यांच्या स्वप्नाची AI झाली. गोव्याला जायचं म्हटलं ना तर दारू, चकना और बकरा तो मागताय. 30 जुलै 2026. हे बघा, टीजरच्या बद्दल काय बोलू आता मी. एक तर 31 जुलैला येणार आहे, ज्या दिवशी बरेचसे म्हणजे मोठे मोठे इव्हन स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हा चित्रपट येणार आहे. पण तो काही विषय वेगळा नाही, कारण की आपली ह्यासाठी कोर ऑडियन्स तर मराठी ऑडियन्स आहे. तर जर पिक्चर चांगला असला तर ते तर नक्की बघायला जाते. पण टीजर बघून तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अंकुश चौधरी मी जेव्हा असं बघतो ना, मला खरं सांगतो म्हणजे हे कॅरेक्टर त्यांच्यासाठी नाहीच वाटतंय. कारण की दुनियादारीमध्ये बघताना, क्लासमेट्समध्ये बघताना तो जो कॅरेक्टर आहे त्यांचा, म्हणजे दर्जावरनं ते जे डायलॉग त्यांचे आयकॉनिक्स येतात ते चित्रपटच नेक्स्ट लेवलचे होते. पण आता मी हा चित्रपटांना बघतो जो की मला हा बराचपैकी नाही का मडगाव एक्सप्रेसमधून हिंदीत एक सिनेमा आहे, तर त्याच्यासारखा थोडा वाईब देतोय. बाकी जास्त काय असं मला एवढं काही इम्प्रेसिव्ह वाटलं नाही. एक काइंड ऑफ ठीकठाक ओके चांगला वाटत होता ट्रेलर, म्हणजे सॉरी टीजर. एवढं काय असं एकदम ओव्हर द टॉप वाटलं नाही. कॉमेडीच्या बाबतीत बी एवढं काही हसू आलं नाही. पण त्याच्यात बी काही सीन्स असे थोडे क्लिशे अँड क्रिंजी टाईप थोडे वाटत होते. माझं जेन्युइन ओपिनियन आहे. अगर कुणाला जर आवडला असेल तर हे बघा, कॉमेडीचं सब्जेक्टिव्ह थिंग तुम्हाला आवडू शकतो हा टीजर. पण हा मराठी आहे आणि मी बघायला जाणार, कारण की बघू, चित्रपट बघितल्याशिवाय तर काही कळणारच नाही. आणि ट्रेलर आल्यावरती नेमकं बघू की नेमकं विषय काय, स्टोरी काय, आणि काय माहिती ट्रेलर आवडून आपल्याला. तर बघू, तुम्हाला कसं वाटलं टीजर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काय ओपिनियन्स आहेत टीजर बाबतीत. भेटतो मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.